स्वामीप्रवास या चॅनलमध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते। तर मी आज तुम्हाला थोडी कुंचनबद्दल माहिती देणार आहे। म्हणजे कुंचन कसा भरायचा, कुठले मंत्र म्हणायचे किंवा कुंचनसाठी कुठलं साहित्य लागतं याबद्दल थोडीशी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे। चला तर मग आता सगळ्यात आधी धनलक्ष्मी कुंचन सेवा ती का करावी यासाठी मी तुम्हाला सांगते। तर बघा, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी माता आपल्या घरी स्थिर राहावी, त्याचबरोबर माता लक्ष्मीचा वास्तव्य आपल्या घरात कायम राहावं यासाठी धनलक्ष्मी कुंचन सेवा केली जाते। आता त्याचबरोबर घरच्या घरी कुंचन कसा तयार करावा, हे कुंचनसाठी लागणारं साहित्य हे कसं गोळा करावं त्याबद्दल मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, नवीन कोण बघत असाल तर सबस्क्राईब करा। आता ही कुंचन सेवा कधीपासून केली जाते, तर ही सेवा साऊथ इंडियनमध्ये पूर्वीपासूनच प्रचलित आहे। म्हणजे पूर्वीपासूनच ही सेवा तिथं केली जाते। आपल्याकडे आत्ता या सेवेचा प्रसार झालेला आहे। आता बघा, हा कुंचन जो आहे म्हणजे हे साहित्य किंवा कुंचनचा जो ग्लास असतो बराचसा, तो आता ऑनलाईन कुठेही भेटतो, पण त्याची किंमत खूप आहे। ते सगळ्यांनाच परवडेल असं नाही आणि म्हणूनच फक्त कुंचन विकत घ्यायचा आणि नंतर हे साहित्य एक एक आपण घेतलं तरी चालतं। म्हणजे थोडं थोडं आपल्याला जमल तसं, आपल्याकडे पैसे जसे येतील तसे एक एक साहित्य घेतलं तरी सुद्धा चालतं। आता मी सुद्धा सगळं हे साहित्य एकदम घेतलेलं नव्हतं, तर थोडं थोडं घेतलेलं आणि खरंच हा कुंचन सुद्धा माझ्याकडे नव्हता। मी स्टीलचा ग्लास नवीन आणलेला, त्यावरती हळदी कुंकूनं मी शंखचक्राचं चिन्ह काढून तो ग्लास पुजत होते। सुरुवातीला माझ्याकडे एवढं कुंचनचं साहित्य सुद्धा नव्हतं। जवळजवळ 5 महिने मी त्या ग्लासवरच कुंचनची पूजा म्हणजे कुंचनची सेवा करत होते। मग नंतर जसं जसं माझ्याकडे पैसे येतील तसं मी सुरुवातीला ग्लास घेतला, म्हणजे कुंचनचा जो ग्लास आहे तो घेतला, कुंचन घेतला। मग याच्यामधलं एक एक साहित्य घेतलं, म्हणजे सगळंच काही नाही पण थोडं थोडं साहित्य घेतलं। मी साधी सोपी सेवा सुरू केली। आता माझ्याकडं मी जे थोडं थोडं साहित्य गोळा केलेलं आहे ते दाखवते। तर हे पैसे, हे कॉईन आहेत, कुंचनच्या खाली आसन म्हणून ठेवायचं असतात। त्याच्यानंतर हा शंख आहे। आता हा शंख आणि ते श्रीफळ हे मी नृसिंहवाडीमध्ये घेतलेलं आहे, मला 20-20 रुपयाला भेटलेलं। तर त्याच्यानंतर ह्या बांगड्या आहेत, लाल आणि हिरव्या कलरच्या बांगड्या माझ्याकडे आहेत, पिवळ्या काय नाहीत। तर ह्या बांगड्या आणि ह्या गुंजा आहेत, ज्या लक्ष्मीला प्रिय असतात त्या गुंजा। हा एक मोती आहे। आता या गुंजा, मोती आणि ह्या बांगड्या मी ऑनलाईन मागवलेल्या, काहीतरी 96 रुपयाला काहीतरी भेटलेल्या मला। तर त्यामध्ये कमळगट्ट्याचे मणी पण होते आणि गोमती चक्र 5 होते आणि कवड्या होत्या, म्हणजे पिवळ्या कवड्या होत्या। आता हे सगळं मला 96 रुपयाला भेटलेलं, पण इथं जे दिसत आहेत गोमती चक्र आणि पिवळ्या कवड्या या इथं जास्त दिसत आहेत, पण माझ्या अगोदरच्या आहेत त्याच्यात ही 5 रुपयाला एक भेटते। महालक्ष्मी मंदिरमधून मी कवड्या आणि गोमती चक्र घेतलेलं, मला 5-5 रुपयाला एक भेटलेलं। आता गोमती चक्र, पिवळ्या कवड्या ह्या लक्ष्मीला खूप प्रिय असतात, त्या एवढ्या काही महाग नाही, त्यामुळे आपण 5-5 जरी घेतलं तरी सुद्धा चालतं। ही कमळगट्ट्याच्या बिया आहेत, त्या सुद्धा मी महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरमधून घेतलेल्या आहेत। मंदिरच्या मागच्या बाजूला असं रस्त्यावरच कोपऱ्यावरती बसलेल्या असतात बघा, तिथं मला भेटलेलं आहे। आता हा चांदीचा कॉईन आहे, त्याच्यावरती लक्ष्मी, सरस्वती आणि गणपती बाप्पा आहेत। तर तो माझा दिवाळीतला आहे। हा कॉईन सुद्धा माझा घरातलाच आहे, लक्ष्मीपूजनाचा आहे। म्हणजे फक्त ह्या पूजेसाठी म्हणून मी सेपरेट काही चांदी वगैरे विकत आणलेली नाही। या कॉईनच्या मागच्या बाजूला श्रीयंत्र आहे। आता त्याच्याबरोबर माझ्याकडं एक कमळाचं फूल सुद्धा आहे, चांदीचं आहे हे। आता माझ्याकडं हे कमळाचं फूल चांदीचं आहे, त्यामुळे मी ती विकत मिळतात ती फुलं ती घेतलेली नाहीत। तर असं आहे माझं हे छोटंसं कमळाचं फूल आहे चांदीचं। आता ह्या सगळ्या वस्तू मी एकदम घेतलेल्या नाहीत। तर हा तो स्टीलचा ग्लास आहे, मला पितळेचा ग्लास सुद्धा भेटला नव्हता तेव्हा। तर याच्यावरती मी 5 महिने सेवा केलेली, त्यामुळे मी हा ग्लास वापरलेला नाही, तसाच ठेवलेला आहे। त्याच्यानंतर मी हा कुंचन घेतलेला आहे। आता माझा हा कुंचन सुद्धा जास्त मोठा नाही, छोटाच आहे। कुंचन छोटा किंवा मोठा याच्याशी काही नाही, आपण कुठलीही सेवा करताना किती भक्तिभावानं करतो याला महत्त्व आहे। तर हा कुंचन मला 600 रुपयाला भेटलेला, हा मी ऑनलाईनच मागवलेला आणि हे साहित्य सुद्धा 3 ते 4 टप्प्यात थोडं थोडं मी घेतलेलं। आता हा धनलक्ष्मी कुंचन धनप्राप्तीसाठी, कर्जमुक्तीसाठी, घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी किंवा कायमस्वरूपी आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहण्यासाठी या सेवेचा उपयोग करतात। तर काही ठिकाणी असं म्हणतात की चांदी लक्ष्मीला प्रिय आहे, त्यामुळं चांदी ही वापरलीच पाहिजे या सेवेमध्ये, नाहीतर तुम्हाला रिझल्ट येणार नाही। तर तसं काही नाही, शेवटी आपली भक्ती महत्त्वाची आहे, आपण किती मनापासून करतो हे महत्त्वाचं आहे। आपली लक्ष्मी माता चांदी सोनं काय ठेवलंय हे बघत नाही, आपण ती सेवा ती पूजा किती मनापासून करतोय हे बघत असते।
त्यामुळं निदान ही सेवा करताना तरी मनात असं काही आणायचं नाही की ह्याच वस्तू पाहिजे, त्याच वस्तू पाहिजे किंवा हा कुंचन सगळा एकत्र एकदम घेतला पाहिजे विकत. तसं काही नाही. आपल्याला जसं भेटेल तसं घ्यायचं आपण. जेवढ्या वस्तू आपल्याकडे असतील तेवढ्या घ्यायच्या आणि हा आपण घरच्या घरी सुद्धा सिद्ध करू शकतो. जसा मी केलेला आहे. छोट्या 2 समया आणि ह्या शंखचक्र पंत्या सुद्धा आहेत माझ्याकडं. कुंचन पूजा करायची आहे तर लक्ष्मी मातेची पण पूजा करून घेतली मी. अभिषेक घातला. सगळ्यात आधी जागा स्वच्छ करून तिथं ताट ठेवून घेतलं. आता माझ्याकडे असं कमळ स्टँड आहे, त्याच्यामध्ये मी लक्ष्मी मातेची पूजा करते शुक्रवारची. आता आपल्याला कुंचम पूजायचं आहे तर त्याच्यासाठी असे कॉईन घ्यायचे, त्याचं आसन तयार करायचं कुंचम ठेवण्यासाठी. आता हे काय 10 रुपये 5 रुपयेचेच पाहिजे असं काय नाही, 1 रुपयाचे नाणे घेतले तरी सुद्धा चालते. आता त्या आसनवरती सुद्धा हळदी कुंकू टाकून घ्यायचं आपण. आता आपल्या कुंचनवरती जी शंखचक्र चिन्ह आहे त्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं. आता ही सगळी विधी करताना, आपण ही सेवा करत असताना आपल्या तोंडामध्ये ओम महालक्ष्मी नमः असा जप सतत आपल्या तोंडातून मुखातून पडला पाहिजे बाहेर. तर अशा पद्धतीनं हळदी कुंकू लावून घ्यायचं आपण. वरती पण 5 बोटे वडायची आणि खाली सुद्धा 5 बोटे अशी वडून घ्यायची आपल्याला. तर मी स्टीलच्या ग्लासवरती अशी चिन्ह काढून घेत होते. तर ह्या कुंकूमध्ये थोडंसं हळद पण घालायचं. आता हा कुंचम त्या आसनवरती ठेवायचा, कॉईनच्या आसनवरती ठेवून घ्यायचा आपण, व्यवस्थित ठेवून घ्यायचा. आता बघा त्याच्या मागे मी लक्ष्मी माता ठेवलेली आहे. आता सगळ्यात आधी थोडंसं तांदूळ घालून घ्यायचं आणि तांदूळ असं दोन्ही हाताने घालायचं. तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू थोडंसं टाकायचं आहे आणि एक वस्तू टाकायच्या आहेत आपल्याला. आता थोडं तांदूळ, थोड्या वस्तू, थोडं तांदूळ असं आपल्याला 5 वेळा तरी करायचं आहे. पण प्रत्येक वेळी तांदूळ आपण घालतोय तेव्हा हळदी कुंकू टाकायचं त्याच्यावरती. आणि हे सगळं आपण हा विधी करत असताना ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप सतत सुरू ठेवायचा. तर मी इथं पहिल्यांदा श्रीफळ आणि शंख घातलं, नंतर कवड्या घातल्या, त्याच्यानंतर परत थोडेसं तांदूळ घातलं. आता मी बांगड्या वगैरे घालून घेतल्या. पहिल्यांदा लाल कलरच्या बांगड्या घातल्या, त्याच्यानंतर हिरव्या कलरच्या बांगड्या घातलेल्या. आता आपल्या कुंचनला या धनलक्ष्मी कुंचन किंवा कुबेर कुंचन सुद्धा म्हणतात. आता या कुंचनमुळे संपत्ती, समृद्धी, समृद्धी म्हणजे लक्ष्मी आणि विपुलता म्हणजे कुबेर यांचं आव्हान करण्यासाठी सुद्धा केला जातो. आता तांब्या पितळेची भांडी पूजेसाठी का वापरतात? कारण ती खरंच खूप पवित्र मानली जातात. आता तांबा पितळ ही आर्थिक आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जेसाठी एक आध्यात्मिक पद्धत आहे आणि म्हणून तांब्या पितळेची भांडी पूजेसाठी शुभ मानली जातात. मी अशा पद्धतीने तो कुंचन भरत आहे. आता ही सेवा केल्यामुळे आपल्याला देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्याकडून विपुलता, संपत्ती मिळते. त्याचबरोबर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि देवांची कृपा आपल्यावरती राहते. तर अशा पद्धतीनं मी एक साहित्य घातलेलं आहे त्याच्यामध्ये. तर या आहेत कमळगट्ट्याच्या बिया. आता हे हळकुंड मगाशी माझं राहून गेलं होतं तर ते सुद्धा मी घातलेलं आहे. आणि या आहेत गुंजा आणि मोती आहे त्याच्यामध्ये, तर तो सुद्धा मी असा घालून घेतला. तर जास्त काही लागत नाही, अगदी सोप्या पद्धतीने घालायचं. तर पुन्हा मी त्याच्यावरती तांदूळ घालून घेतले, त्याच्यावरती पुन्हा हळदी कुंकू घालून घेतलं. कर्जमुक्तीसाठी तर 1 नंबर प्रभावी सेवा आहे ही. तर आता मी त्याच्यानंतर गोमती चक्र घातलेली आहेत. आता माझ्याकडे ही जास्ती आहेत, शिल्लक आहेत म्हणून मी घातलेली आहेत. फक्त 5-5 घेतले तरी सुद्धा चालतं. तर पुन्हा मी त्याच्यावरती तांदूळ घालून घेतलं. काही गडबड करायची नाही, अगदी शिस्तात असा कुंचन भरून घ्यायचा आपण. आणि कुंचन पूर्ण काठोकाठ भरायचा असा, अगदी थोडासा सपाट वगैरे अजिबात भरायचा नाही. तर माझ्याकडे हा चांदीचा एक मोठा कॉईन आहे, तो असा मी मागच्या बाजूला ठेवून घेतलेला. आणि अजून एक छोटा आहे तो मध्यभागी ठेवून घेतलेला. आता बघू शकता तुम्ही याच्यावरती गणपती बाप्पा, लक्ष्मी आणि माता आणि सरस्वती आहे. आता माझ्याकडे काय जास्ती फुलं नाही आहेत, एकच फूल चांदीचं आहे, तर ते मी असं पुढच्या बाजूला खवून घेतलेलं आहे आणि मी एकच लावणार आहे. अशा पद्धतीने माझा कुंचन भरून झालेला आहे. आता त्याच्यावरती मी एक गुलाबाचं फूल घातलेलं आहे आणि गजरा पण घालणार आहे, गजरा आणलेला आहे. आता या पूजेमध्ये गजऱ्याला जरा महत्त्व आहे, त्यामुळे गजरा हा कुंचनला घालावाच. तर मी लक्ष्मी मातेला सुद्धा घातलेला आहे पाठीमागे. तर बघा अशा पद्धतीनं घातलेलं आहे, किती छान दिसत आहे. आता वरती मी देवघरात म्हणजे सगळ्या देवांना सुद्धा फुलं घालून घेतली. तर देवांना सुद्धा मी असे पाट आणलेले आहेत, प्रत्येकाला सेपरेट आणलेले आहेत. आता या शंखचक्र ज्या माझ्याकडे पंते आहेत म्हणजे दिवे आहेत ते लावलेले आहेत मी. 2 बाजूला 2 असे लावलेले आहेत.
तुमच्याकडे नसतील तर अगदी साध्या पंत्या आपल्या देवघरातल्या असतात त्या लावल्या तरीसुद्धा चालतात. आता त्याच्यानंतर छोट्याच आहेत पण त्याच्यापेक्षा मोठ्या आहेत, त्या मी समया पाठीमागं लावून घेतलेल्या आहेत. तर यासुद्धा कमळाच्या आकाराच्याच आहेत माझ्या समया. या खास या सेवेसाठी मी घेतलेल्या आहे. छोटीशी रांगोळी काढली. अगरबत्ती वगैरे सुद्धा ओवाळून घ्यायची देवांना, आपल्या कुंचनला. धूप वगैरे सुद्धा दाखवून घ्यायचं कुंचनला. कुंचनच्या प्रसादासाठी तांदळाची खीर लागते. तर ही खीर जी बनवलेली आहे ती गेल्या 2 आठवड्याच्या मागे जे मी कुंचन भरला होता त्या कुंचनमधल्या तांदळाची खीर आहे ही. स्वच्छ धुवून बनवायची. तर बघा मी अशा पद्धतीनं कुंचन भरलेला आहे माझा. आता पुढे सिद्ध कसा होतो ते बघा. आता ही पूजा करायच्या अगोदरच कुंचन सिद्ध करायचा असतो. तो कसा, तर जेव्हा आपण कुंचनचा ग्लास आणतो त्याला 5 वेळा पाण्याने धुवायचा, 5 वेळा गोमूत्रानं धुवायचा आणि पुन्हा 5 वेळा पाण्यानं धुवायचा. आता हे करत असताना श्रीसुक्ताचं पठण करायचं आणि कुंचन भरत असताना श्री लक्ष्मी मातेचा बीज मंत्र म्हणायचा किंवा ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालतं. आता बघा हा कुंचन भरून झाल्यानंतर सिद्ध करायचा आहे तर आपल्याला 16 वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे. त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. व्यंकटेश स्तोत्र सुद्धा 16 वेळा म्हणायचं आहे. 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. त्याचबरोबर 16 वेळा कुबेर मंत्र सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला फक्त एकच वेळा कनकदरा स्तोत्राचं पठण करायचं आहे तुम्हाला. तर बघा सिद्ध करण्यासाठी आपल्याला थोडासा टाइम जातो पण तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळणार आहे. पण आता बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण कुंचन भरलेलं आहे. त्याचबरोबर अगदी साध्या सोप्या पद्धतीनं ती सेवासुद्धा किंवा सिद्धसुद्धा केलेलं आहे आपण. आता काही जण म्हणतील हे सगळं पूजा वगैरे ठीक आहे पण आम्हाला मंत्र म्हणता येत नाहीत आणि आपल्याला जर मंत्रच येत नसतील तर अशा वेळी काय करायचं, तर आपण आपल्या घरच्यांकडून ते ऐकलं तरीसुद्धा चालतं. पूजा आपण करून सिद्ध आपण करून त्यांच्याकडून ऐकलं तरीसुद्धा चालतं. पण तेही कोणी नसेल तर आपल्या मोबाईलवर हे मंत्र लावायचं आणि आपण पूजा करायची, आपण सिद्ध करायचं आपला कुंचन आणि आपली सेवा करायची. आता त्याच्यानंतर ही कुंचन सेवा कधी कधी करायची, तर शुक्रवारी, मंगळवारी करू शकता तुम्ही, पौर्णिमेला सुद्धा करू शकता तुम्ही. अगदीच वेळ भेटत नसेल तर फक्त शुक्रवारी केली तरी सुद्धा चालते. आता गेल्या शुक्रवारी समजा जर ह्या शुक्रवारी पूजा केली तर पुढच्या शुक्रवारी वेगळे तांदूळ घेतले तरी सुद्धा चालतात किंवा त्या शुक्रवारी तेच तांदूळ वापरले तरी सुद्धा चालते. आता त्या तांदळाचं नंतर काय करायचं, आता आजच्या प्रसादामध्ये जी मी खीर बनवलेली आहे तर ती त्याच तांदळाची आहे. आता तुमच्यात जर तांदळाची खीर कोण खात नसेल तर आपण भात बनवला तरी सुद्धा चालते. फक्त नॉनव्हेज वगैरे जर केला असेल तर त्या दिवशी तो भात करायचा नाही आपल्याला. पण त्यातील थोडं तांदूळ आपण पक्ष्यांसाठी सुद्धा टाकायचं. तर अशा साध्या सोप्या पद्धतीनं कुंचन भरायचं आहे आणि सिद्ध करायचं आहे. तर माझी पूजा तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. जय लक्ष्मी माता.